सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. कैलासवासी अजितदादांचं जाणं म्हणजे महाराष्ट्राचं किंवा देशाचं फार मोठं नुकसान होते. एक स्पष्ट वक्ता आणि आपल्या शब्दावरती ठाम असणारा आणि एखादा शब्द दिला तो प्रमाण म्हणून काम करणारं हे नेतृत्व आज आपल्यातून जात आहे. खरं तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना दादांच्या बरोबर अनेक चांगले क्षण मला त्यांच्याबरोबर आत्मसात करता आले, अनेक गोष्टी शिकता आल्या. खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, चुकीचं आहे त्याचा पायबंद केला पाहिजे, जे योग्य आहे आणि जे समाजाभिमुख आहे त्याच्यासाठी झटून काम केलं पाहिजे, हे मी संस्कार दादांच्याकडून शिकलो. खरं तर दादांचं जाणं हे फार मोठं नुकसान आपल्या सर्वांचं होतं आहे. खरं तर आमचे त्यांचे 3 पिढ्याचे कौटुंबिक संबंध आहेत. त्या संबंधातून त्यांच्या बरोबर असताना किंवा राजकीय इतर प्रभावात असताना सुद्धा कौटुंबिक संबंध कधी त्यांनी दूर केले नाही व उलट वेळोवेळी आम्हाला सल्ला देणं, चांगलं वाईट सुखदुःखाचे प्रसंग एकमेकांच्या बरोबर घालवणं आणि एक वडीलकीचा हात जो आपण अपेक्षित करतो तो हात कायमच दादाने आमच्यावरती ठेवला. आज ज्यावेळी ही घटना समजली त्यावेळी स्वतःवरती विश्वासच बसत नव्हता. 10, 20, 25 ठिकाणी फोन केले, सगळ्यांना खात्री केली आणि ज्यावेळी ते होकार येत होता त्यावेळी कंठ दाटून येत होता. खरंच अगदी म्हणजे कोणत्या शब्दामध्ये ह्या गोष्टी बोलायचं हे आम्हाला समजत नाहीये. तरी परंतु नियतीच्या या जो खेळ आहे ह्याला सामोरं जाणं आपलं काम आहे. आपण वेगळं काही ते करू शकत नाही, पण दादांच्या स्मृती चिरकाट टिकण्यासाठी, त्यांचे विचार चिरकाट टिकण्यासाठी जे होईल तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांनी दिलेले बाळकडू, त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी दिलेलं पाठबळ आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवेल एवढं श्रद्धांजलीवर मी इथं मानतो. दादा, तुम्ही अजून ह्या महाराष्ट्रासाठी पाहिजे होता एवढंच या निमित्ताने मी बोलेन. आपला खानापूर विधानसभा मतदारसंघ आमचे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि सर्वच आमच्या कुटुंबियाच्या वतीनं, सर्व संस्थांच्या वतीनं, हर एक नागरिकांच्या वतीनं कैलासवासी दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली